मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। नमस्कार, मी रोहन राजेश आदेवर आपणा सर्वांचं आज मारेगाव येथे स्वागत करतो। आपण चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील मारेगाव तालुक्यात आहोत आणि मारेगाव तालुका हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो। जसजसे तापमान वाढत आहे तसतशी राजकीय चर्चा सुद्धा त्याच प्रमाणात आपल्याला प्रचंड वेग घेताना दिसत आहे। तर आपण आज मारेगाव येथे आहोत आणि आपल्यासोबत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अविनाश भाऊ लांबट आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी या ठिकाणी परिस्थिती काय आहे। भाऊ काय सांगाल? मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आज सुधीर भाऊ मुनगंटीवार वनी आर्मी चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार, आम्ही त्यांच्याकडे या नजरेनं बघत आहोत की एक कुठेतरी आपल्या लोकसभेचा विकास होईल। आमच्या मारेगाव तालुका बघायचं झालं तर मारेगाव तालुक्यामध्ये अतिची गरज आहे, कुठल्या उद्योगाची गरज आहे, ते आम्हाला एक सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडून एक आशा आहे की त्यांनी जसं त्यांचा एक विधानसभा डेव्हलप केली, त्यांनी त्यांच्या विधानसभेत रोजगार आणला किंवा विकास केला, त्याचप्रमाणे आमच्या वनी विधानसभेत किंवा आमच्या मारेगाव तालुक्यात सुद्धा एक सुधीर भाऊच्या माध्यमातून विकास होईल अशी आम्हाला आशा आहे। अविनाश भाऊने सांगितलं आहे की सुधीर भाऊ आले तर विकास होईल, परंतु अविनाश भाऊ विरोधकांकडून अशी वक्तव्य होत आहे की सुधीर भाऊ हे विकास पुरुष नसून विनाश पुरुष आहे। याबद्दल काय सांगाल? नाही, विनाश पुरुष म्हणता येणार नाही, कारण तर याच्यासाठी की विकास पुरुष याच्यासाठी म्हणता येईल, कारण आज जर तुम्ही विचार करतो म्हटलं तर बलारसे चंद्रपूरमध्ये आपण जाऊन बघितलं तर त्यांचा विकासच विकास दिसत आहे। आज मागील काँग्रेसचा इथं खासदार होता तर आपल्याला कुठं विकास दिसला नाही, त्यामुळे आपल्याला त्यांची जर विधानसभा बघतो म्हटलं पूर्ण विकासच दिसत आहे। आज आपल्या मारेगाव तालुक्याची परिस्थिती पाहतो म्हटलं तर सन्माननीय आमदार साहेब संजीव रेड्डी बोतकुलवार साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत, तर आम्हाला मारेगाव तालुक्यात असा भरघोस विकास दिसत आहे। प्रत्येक गावात रोड, रस्ते, नाल्या, असा पाण्याचा समस्या असो, कुठलीही समस्या असो, तिथे आमदार साहेब सोडवतच आहे, त्याच्यामुळे विकास होणारच आहे। अविनाश भाऊ, मारेगाव तालुका हा सर्वाधिक आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून ओळखला जाते। या ठिकाणी रोजगाराचं साधन नाही तर यावर काय भाऊ सांगाल? नाही, रोजगारासाठी मी बोललो आहे की आम्हाला सुधीर भाऊच्या माध्यमातून मारेगाव तालुक्यामध्ये कुठली एखादी समजा सूतगिरणीसारखी कंपनी असो किंवा कुठली एखादी कंपनी असो की आपल्या इथल्या युवकाला रोजगार महत्त्वाचा आहे। मारेगाव तालुक्यात एक आदिवासी तालुका आहे, आत्महत्याग्रस्त तालुका आहे, इथं रोजगाराची संधी मिळेलच अशी आम्हाला सुधीर भाऊकडूनच आशा आहे। त्याच्यामुळे ते एवढा महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रसिद्धी आहे, महाराष्ट्रातले ते कामं करू शकतात, नक्कीच आपल्या लोकसभेचा विकास करेलच आणि त्याच्यात एक मारेगाव वासियांची सुद्धा आशा आहेच आमची। 2 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांची चंद्रपूर येथे सभा झाली होती आणि त्या ठिकाणची एक क्लिप जी आहे ती विरोधी पक्षाकडून व्हायरल करण्यात येत आहे, जी बहीण भावाच्या नात्याची, त्यावर काय सांगा? नाही, ते आता कसं आहे, त्यांनी 1984चा तो विषय आहे, त्या विषयावर ते बोलले आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी याच्यावर उत्तर सुद्धा दिलेलं आहे। हे होते आपल्यासोबत मारेगाव तालुका भाजपाध्यक्ष अविनाश भाऊ लांबट यांनी सुधीर भाऊ बद्दल आपले मत व्यक्त केले आहे आणि नक्कीच ते निवडून येणार अशी त्यांनी आशा सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली आहे। धन्यवाद।